की 2027मध्ये जे सिंहस्थ कुंभ होणार आहे त्याला जे मुख्य स्नानचे जे दिवस आहे त्याला 2 वर्ष राहिलेले आहे आणि आता महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जे सर्व जे अंग आहे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता आपल्याला फील्डवर जाऊन जे नेमकं जे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काम होते रस्त्याचे असो पूल किंवा जे त्याच्या व्यतिरिक्त पण जे STP असो अशा प्रकारचे जे मोठे मोठे काम आहे ते आता त्याच्या मार्गे लावलेले आहे। त्यामुळे आता जे पुढची अपेक्षा होती सर्व लोकांची आणि साधू संतांची सुद्धा जी अपेक्षा होती की आता फील्डवर जाऊन सर्वांशी संवाद करून जे सर्व आखाडे आहेत त्यांच्याशी संवाद करून त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांची काय अपेक्षा आहे। कुंभमेळा खरा साधू संतांच्या आणि लोकांच्या असते तर त्यांची काय अपेक्षा आहे ते जाणून घेण्यासाठी आता आम्ही फील्डवर जाणं सुरू केलेलं आहे। सर्वांना माहीत आहे की 29 तारीखला त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा अशा प्रकारचा दौरा घेण्यात आला होता आणि आता आम्ही नाशिक शहरामध्ये जे कुंभमेळ्याशी संबंधित मुख्य स्थान आहे तिकडे आज पाहणीचा दौरा करतो आहे। त्याच्या व्यतिरिक्त पुढच्या कालामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त जे वेगळी साधू संत किंवा संस्था आहे तिकडे पण व्हिजिट करून त्यांची पण काही गरजा अपेक्षा किंवा त्यांची आकांक्षा जे काही आहे ते सर्व आम्ही आता विचारात घेणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्याशी संवाद साधण्याचे पण वेगळे माध्यम आम्ही आता सुरू करत आहोत ज्याच्यातून कुंभमेळा जे साफ सुरक्षित हरित आणि लोकांना एक वेगळा अनुभव देणारा कसा असावी ह्याच्यासाठी प्रत्येक माणसाची सुझाव घेऊन आम्ही पुढे जाणार आहे। ते सुझाव घेण्याच्या आणि संवाद साधण्याच्या जे आहे ते आम्ही आता सुरू केलेलं आणि त्याच्यापैकीच आज एक आम्ही पुढे जातो।